मित्रांनो, यवतमाळ वगळता 3 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम पीक विम्याच्या अधिसूचना काढण्यात आल्या असल्या तरी आता 3 जिल्ह्यांमध्ये जवळपास 1,10,729 पीक विमा अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत, नामंजूर करण्यात आलेले आहेत, रद्द करण्यात आलेले आहेत। तर ते 3 जिल्हे कोणते आहेत आणि कोणते तुमचा देखील नंबर या अपात्र लिस्टमध्ये आहे का, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जवळपास 3 जिल्ह्यातील, मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील म्हटलं तरी चालेल, तर 3 जिल्ह्यातील जवळपास 1,10,729 शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। ही एक मोठी घटना आहे मित्रांनो। त्याचं कारण म्हणजे एकंदरीत 31 मार्चपर्यंत पीक विमा आम्ही सर्व जिल्ह्यात वाटप करू अशी घोषणा करण्यात आलेली आहे आणि एकीकडे जवळपास एवढे अर्ज पीक विम्याचे शेतकऱ्यांचे रद्द करण्यात आलेले आहेत। मग बाबा तुम्ही देणार तर कुणाला देणार? आता तुम्ही एकतर 31 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम टाकतो म्हणाले आणि परत एकीकडे शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करायले, मग भेटणार तर मग मिळणार कोणाला पीक विमा मिळणार आहे? नेमकं तुम्ही शेतकऱ्यांना रद्द करायले, अर्ज रद्द करायले, नामंजूर करायले, मग कोणत्या शेतकऱ्यांना तुम्ही नेमकं हे पीक विमा वाटप करणार आहात असा सरकारला प्रश्न माझा पडलेला आहे। तर एकंदरीत बघायचं झालं तर मराठवाड्यातील जवळपास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या 3 जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जवळपास एवढे जे मी आता आकडा सांगितला 1,10,729 अर्जाचा, ते तेवढे अर्ज या 3 जिल्ह्यातून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। तर जवळपास या पीक विमा कंपनीच्या वतीने किंवा कृषी विभागाच्या वतीने हे अर्ज जे आहे ते रद्द करण्यात आलेले असल्याचं सांगण्यात येत आहे। एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास 2,479 पीक विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 148, त्यानंतर गंगापूरमधील 104, कन्नडमधील 68, त्यानंतर खुलताबादमधील 457, पैठणमधील 490, त्यानंतर फुलंब्री 205, सिल्लोड 495, त्यानंतर सोयगाव 328, तर वैजापूरमधील 264 पीक विमा अर्जांचा समावेश आहे रिजेक्ट लिस्टमध्ये। त्यानंतर जालना जिल्ह्याविषयी बघायचं झालं तर जालना जिल्ह्यातील 11,239 पीक विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये अंबडमधील 91, बदनापूरमधील 2,752, त्यानंतर भोकरदनमधील 2,263, घनसावंगीमधील 48 अर्ज, त्यानंतर जाफराबाद, मला वाटते कालच्या काहीतरी व्हिडिओला एक कमेंट आली होती जाफराबादमधून की बाबा आमचा पीक विमाबद्दल माहिती द्या। तर त्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही तुमचं पीक विम्याचा जे स्टेटस आहे ते चेक करून घ्या, जेणेकरून इथे जाफराबादमधील जवळपास 597 अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहे। तुमचा देखील अर्ज त्याच्यामध्ये आहे का? जर तुमचं स्टेटस दाखवत नसेल किंवा तुमचं रिजेक्ट वगैरे झालेला असेल पीक विम्याचा अर्ज, तर तुम्हाला तो पीक विमा मिळणार नाही। त्यानंतर जालन्यातील बघायचं झालं तर 2,942 एवढे, त्यानंतर मंठामधील 2,481, परतूरमधील 65 पीक विमा अर्जांचा समावेश आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 97,000, जवळपास 97,011 अर्जांचा समावेश आहे रिजेक्ट लिस्टमध्ये, ज्याच्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 3,529, त्यानंतर आष्टीमधील 26,643, त्यानंतर बीडमधील 1,023 अर्ज, त्यानंतर धारूरमधील 1,339, गेवराईमधील 34,258 आणि केजमधील जवळपास 9,651 एवढे अर्ज, त्याचबरोबर माजलगावमधील 4,544 एवढे अर्ज आणि परळीमधील 11,142 अर्ज, त्यानंतर पाटोद्यातील 3,068, शिरूर कासारमधील 886, त्यानंतर वडवणी तालुक्यातील 918 खरीप पीक विमा अर्जांचा रिजेक्ट लिस्टमध्ये समावेश आहे बीड जिल्ह्यातून। तर ही होती काही तालुक्यांची किंवा महसूल मंडळाची नावं म्हणले तर चालेल, ज्याच्यामध्ये जवळपास एवढे अर्ज हे रिजेक्ट लिस्टमध्ये टाकण्यात आलेले, म्हणजे जवळपास एकंदरीत 1,10,429 अर्जांचा समावेश आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये बघायचं झालं 729 आहे, तर मी 429 म्हणलो। तर एवढे जर अर्ज तुम्ही रिजेक्ट करत असाल, सरकारला माझं म्हणणं आहे की तुम्ही एवढे अर्ज रिजेक्ट करत आहात, तर मग पीक विमा देणार कोणत्या शेतकऱ्यांना देणार? एकंदरीत बघायचं झालं तर तुम्ही असे शेतकरी, गोरगरीब शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतात, वाट बघत असतात। एकंदरीत काही शेतकरी सोडले, काही शेतकरी असू शकतात जे घोटाळे वगैरे करून पीक विम्याचे अर्ज टाकलेले असू शकतात, परंतु असे सुद्धा काही शेतकरी असतात ज्याच्यामध्ये CSC संचालकाची काही चूक वगैरे असू शकते। त्याच्यामध्ये शेतकरी आपले जातात, आपला पीक पेरा भरून देतात, CSC सेंटरवाल्यानं कसा भरला अर्ज काय माहीत नसते, तेवढं शेतकरी जस्ट पावती घेते आणि निघून जाते घरी।
म्हणजे ती जर CSC सेंटरवाल्यांची गलती असेल तर मग या शेतकऱ्यांची काय गलती आहे? त्यांचे अर्ज तुम्ही रिजेक्ट करत आहात. जर शेतकऱ्यांची गलती कोणत्या शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी घोटाळा केलेला आहे त्या शेतकऱ्यांचं सोडा बाजूला, परंतु जे नॉर्मल शेतकरी आहे, जे भोळेबाळी शेतकरी आहे, त्यांचे जर अर्ज याच्यामध्ये रिजेक्ट झालेले असतील तर किती म्हणजे पीक विमा मग मिळणार कोणाला नेमकं एकंदरीत. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. एकीकडे पीक विमा वाटपाच्या घोषणा चालू आहेत आणि एकीकडे एवढ्याले पीक विम्याचे अर्ज रद्द केले जात आहेत सरकारतर्फे. तर हे सरकारचं काय धोरणच काही समजत नाही. तर ही होती छोटीशी माहिती पीक विम्यासंदर्भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबून ठेवा. धन्यवाद.